प्रेक्षकांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना कालच की विकी कौशल येणार आहे आज घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये. तर आज झालंय तसंच. विकी कौशल आलेत आणि अतिशय सुंदर सीन दाखवलाय त्यांनी. आता हा सीन थोडासा पुढे दाखवलाय, पण तत्पूर्वी मालिकेची सुरुवात कशी झाली ते सांगते. तर बघा, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 फेब्रुवारीचा भाग तुम्ही बघत आहात. आजचा भाग खूप मनोरंजक आहे, तर शेवटपर्यंत बघत राहा. ऐश्वर्याने ठरवलंय की आता हा गेम सारंगला आणि तिला काही खेळता येणार नाही, कारण दोघांमध्ये कोऑर्डिनेशनचा पत्ताच नाहीये. त्यामुळे तिने त्या माणसाला 1 लाख रुपये देऊ केलेत आणि त्या माणसाला म्हणते कशी की आता आम्ही चिटिंग करणार, त्याशिवाय हा गेम आम्ही जिंकणं पॉसिबलच नाहीये. पण सुरुवातीला काय झालंय प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने त्याला 50,000 रुपये दिलेत आणि म्हणते कशी, हे बघा हे घ्या 50,000. आता तो माणूस विचारतो, मॅडम हे पैसे कशासाठी देताय? मग ऐश्वर्या म्हणते, सिंपल आहे, तुम्ही बाकीच्यांच्या कानात म्युझिक वाजवाल, पण माझ्या आणि सारंगच्या कानामध्ये तुम्ही म्युझिक वाजवायचं नाही. आता तो माणूस घाबरतो, सारंग पण घाबरतो, हे कसं शक्य आहे? आता ऐश्वर्या म्हणते, का शक्य नाहीये? हे बघा, म्युझिक वाजवायचं नाहीये, फक्त तुम्हाला एवढंच काय ते करायचंय. आता सारंगला वाटतं की बरोबर आहे, हे असंच व्हायला पाहिजे. आता ऐश्वर्याने पुन्हा ते व्हिज्युअलाइज केलंय, जसं काल दाखवलं ना, तुम्ही टीव्हीवर बघितला का काल एपिसोड, तुम्हाला कळलं असेल. ऐश्वर्या असा म्हणजे स्वप्नात इमॅजिन करते की तिचं आणि सारंगचं कोऑर्डिनेशन जमणारच नाही. आणि आता बघा प्रेक्षकांनो, पुढे काय घडलंय. तो माणूस म्हणतो, मॅडम हे असं कसं करता येईल? अहो शक्य नाहीये हो हे सगळं. अहो मॅडम, आपण जर पकडले गेलो तर अवघड होईल हो. ऐश्वर्या म्हणते, हे बघा आपण इतके दिवस पकडले गेलो का? हे बघा, एक मदत करते मी तुम्हाला. उद्या काय करू आपण जे म्हणजे आमचा जेव्हा नंबर येईल ना, तेव्हा तो नंबर शेवटचा ठेवू. म्हणजे आमच्या कानात जेव्हा हेडफोन असतील ना, तेव्हा जास्ती कोणाचं लक्ष जाणार नाही. गेम शेवटी खेळला जाईल ना, आणि नंतर लगेच स्पर्धक अनाऊन्स केले जातील, कोण विनर आहे वगैरे. मला नाही वाटत तिथे जे काही घडतंय त्यासाठी कोणाला संशय येईल. टेन्शन नका घेऊ, घ्या 50,000 घ्या आणि बाकीचे काम नीट पूर्ण झाल्यावर पैसे देईल. मग आता हा माणूस म्हणतो, अहो मॅडम असं काय करताय, रिस्क किती आहे या कामामध्ये? मग आता ऐश्वर्या म्हणते, रिस्की काम आहे म्हणूनच जास्ती पैसे देतीये, 1 लाख रुपये देतीये मी तुम्हाला. असंच देईल का तुम्हाला एवढे मोठे पैसे? चला गपचूप घ्या हे पैसे. आता ऐश्वर्या त्या माणसाला म्हणते, घ्या हे पैसे. आता तो माणूस ते पैसे घेतो आणि चालला जातो तिथून. आता सारंगला आले टेन्शन, हे जे काय आपण करतोय ते बरोबर आहे का? काही होईल का? असे अनेक प्रश्न सारंगला पडलेत. तो ऐश्वर्याला विचारत असतो, आता कसं होईल ऐश्वर्या, आपण जिंकू ना, पैसे तर दिले आपण. ऐश्वर्या म्हणते, सारंग आता येणार आहे खरी मजा, बघा तुम्ही, उद्याची स्पर्धा आता आपणच जिंकणार आहे. आणि सारंग, आयुष्यात जर पुढे जायचं असेल ना, तर स्वतःवरती अविश्वास कधीच दाखवायचा नाही. आता बघाच तुम्ही, आपण उद्या ही स्पर्धा कशी जिंकतो. ती जानकी तिच्या इमानदारीने हा गेम जिंकेल सुद्धा, पण लबाडी नाही तो गेम कसला. अहो कधी कधी इमानदारीपेक्षा लबाडी जास्ती काम करते. उद्या माझ्या कानात काहीच वाजणार नाही, पण त्या जानकी आणि ऋषिकेशच्या कानामध्ये आपल्या विजयाची घोषणा नक्की वाजणार. उद्या काही झालं ना तरी सारंग त्या जानकी आणि ऋषिकेशला जिंकू नाही द्यायचं आपण. सारंग आता तिच्या होला हो करतोय नेहमीप्रमाणे. तर आता पहाट झाली आहे बरं का. हे ऋषिकेश आणि जानकी पटापटा आवरताय स्पर्धेला जायचं म्हणून. आता तिथे सगुणा आली आहे, ओवीला दप्तर भरायसाठी मदत करते. ओवीला शाळेत सोडायचंय. ओवी बाई रुसून बसल्यात बरं का. ओवी म्हणते, बाबा मला नाही जायचं ना शाळेत. ओ बाबा सांगा ना आईला, मी कालपासून समजवते तिला, मला बघायची आहे तुमची कॉम्पिटिशन. आता ऋषिकेश म्हणतो, ओवी आईने सांगितलं ना शाळेत जायचं तर जायचं. ओवी म्हणते, बाबा एका दिवसाने काय होणार आहे, सांगा ना बाबा आईला. मग जानकी म्हणते, काही समजावण्याची गरज नाहीये आईला, आईला सगळं कळतं काय करायचं आणि काय नाही. गपचूप शाळेत जायचं ओवी, खेळ वगैरे सगळं नंतर. चल इकडे ये, तुला समजावं लागतं का? हे बघ ओवी, आता हा गेम आहे ना सोशल मीडियावर दिसणारच आहे. नाहीतर मी सगुणा काकीला आणि गुलाब काकाला सांगते सगळं काही रेकॉर्ड करून ठेवा म्हणून. ओवी म्हणत असते, नाही मला नाही ऐकायचं, जा बाबा करून रडतीये ती. आता जानकी म्हणते, अगं बाई मी दूध तिथेच ठेवलं. मग ऋषिकेश म्हणतो, अगं ओवी ऐकत जा ना बाळा. ओवी म्हणते, बाबा तुम्ही किती स्वार्थी आहात हो. काल सगळ्यांना सांगत होतात की माझ्यामुळे स्पर्धा जिंकलात आणि आज तुमच्या लेडी लकला स्कूलमध्ये पाठवून देत आहेत का? सगुणाला ती म्हणते, ए मावशी तू सांग न गो बाबांना. सगुणा म्हणते, अगो बाई मी काय सांगू, मी शाळेत गेले नाही म्हणून अडाणी राहिले. अगं ओवी शाळेत जायला पाहिजे बेटा, आज तुझे आई बाबा जिंकणार आहे बघ तू. ओवी कशाची ऐकते, ओवी तन तन फन फन करायला लागते. आता जानकी तिच्यासाठी दूध आणते, तेव्हा नेमकी ओवी टर्न होते आणि ते दूध सांडतं. थोडं ऋषिकेशच्या पायावर सांडतं आणि काही जमिनीवर सांडतं. आता घाबरते ही जानकी, एवढं गरम गरम दूध कोणी आणतं का स्टीलच्या पेल्यामध्ये? आता त्या ओवीवर ओरडते जानकी, काय गो ओवी
किती वेंधळेपणा, किती हट्ट करतेस. आता ऋषिकेश तिला म्हणतो, जानकी थोडी शांत हो. आता ही सगुणा म्हणते, अगं बाई दूध सांडलं म्हणजे अपशकुनच झाला की. आता टेन्शन आलं यांना, ऐन वेळेला निघताना हे काय झालं. मग ही जानकी म्हणते, अगं सगुणा असं अपशकुन वगैरे काही नसतं ग, अंधश्रद्धा आहे ही सगळी. आता ऋषिकेश म्हणतो, जानकी मला तर वाटतंय की हा देवाचा संकेत आहे. मला असं वाटतंय की ऐश्वर्या आज नक्की काहीतरी लबाडी करणार. नक्कीच ती ऐश्वर्या काहीतरी मोठं कारस्थान करणार बघ जानकी. आता जानकी या गोष्टीचा विचार करायला लागली आहे. प्रेक्षकांनो, आता सगळ्यांनाच कल्पना आहे ती ऐश्वर्या कशी आहे, ती काही ना काही आगाऊपणा करणार हे सगळ्यांना कळलंय आणि तिथे ग्राउंडवर पण कळलंय बरं का. आता बघा ऐश्वर्या निघाली आहे, लगे मेकअप वगैरे चालू आहे तिचा. सारंग भांग पाडतोय, तेवढ्यात ऐश्वर्याचा फोन वाजतो. सारंग म्हणतो, ऐश्वर्या तुमचा फोन वाजतोय. आता तिच्या वडिलांचा फोन आलाय तिला. आता ती स्पीकरवर करते फोन आणि म्हणते, हं डॅडा बोला. आता तिच्या वडिलांशी बोलता बोलता ती आवरत असते. सयाजीराव म्हणतो, अगं ए पोरी, अगं स्पर्धेला निघाली का. अगं तुला बेस्ट ऑफ लक द्यायला फोन केला मी. हे बघ तुला माहीत असेलच पण तुला आठवण करून देतो मी. आजची फेरी धरून 3 फेऱ्या शिल्लक आहे. आजची फेरी काही करून जिंकायची बरं का तुला. आलं का तुझ्या ध्यानात. आता सयाजीराव पुढे म्हणतात, हे बघ आज समज होऊ शकतं. आजची फेरी जर तुम्ही जिंकलात तर 2च फेऱ्या राहतील आणि या फेऱ्यात जर जानकी जिंकली तर तुमचं काही खरं नाही बरं का. आता ही ऐश्वर्या म्हणते, डॅडा तुम्ही कशाला काळजी करता. त्या जानकीला मी जिंकूच देणार नाहीये. तुम्ही जे काही सांगताय ना त्याचा विचार सारंगने आणि मी आधीच केलाय. सारंग म्हणतो, हो डॅडा आता आम्ही माघार घेणार नाहीये. आमची सगळी स्वप्न पणाला लागली आहेत. आता जानकी म्हणते, डॅडा काळजी नका करू, ही फेरी आम्हीच जिंकणार बघा. सयाजीराव म्हणतात, भले शाबास, चला ऑल द बेस्ट तुम्हाला. तर ऐश्वर्या आणि जानकी आता निघाले स्पर्धेला. म्हणजे ऐश्वर्या तिची ती येते आणि जानकी तिची ती येते. आता बघा प्रेक्षकांनो, इथे एंट्री झाली आहे विकी कौशलची. खूप मस्त सीन आहे हा सीन आवडला ना तर नक्की लाईक करायला विसरू नका. खूप मोठा कलाकार आहे आणि मराठी मालिकेमध्ये प्रमोशन करतोय. ही एक लहान गोष्ट नाहीये प्रेक्षकांनो, खूप मोठी गोष्ट आहे ही आपल्या मराठी लोकांसाठी. आणि पिक्चर सुद्धा मराठी आहे बॉस. छावा पिक्चर घेऊन येतोय विकी कौशल. पुढे बघा, जानकी आणि ऋषिकेश अपशकुन झाला याबद्दल चर्चा करत असतात. आता ऋषिकेश सांगत असतो तिला, अगं टेन्शन नको घेऊ, कशी समजूत काढू तुझी. आता तेवढ्यात तिथे विकी कौशलची गाडी दिसते. मस्त गाडी एकदम चकाचक. आता त्यातनं विकी असा मस्त डॅशिंग पद्धतीने खाली उतरलाय आणि जानकी ऋषिकेशकडे बघतोय आणि या सीन मध्ये तो विकी कौशल म्हणूनच आलाय प्रेक्षकांनो. ऋषिकेश आणि जानकी त्याला बघून अवाक होतात. विकीची जेव्हा एंट्री आहे तेव्हा मस्त म्युझिक वगैरे वाजवलंय त्यांनी. आता विकी असा डॅशिंग पद्धतीने चालत चालत या दोघांच्या समोर येतो आणि या दोघांना म्हणतो, हेलो अहो अरे किधर खो गया. एक्चुअली मैं ना थोड़ा रास्ता भटक गया था. ये रास्ता मुंबई से जाता है क्या. आता तो जानकी आणि ऋषिकेशला असं विचारतोय, मुंबईचा रस्ता विचारतोय तो हिंदी मधनं. मग जानकी त्याला उत्तर देते, हाँ यही रास्ता है मुंबई से, पर यहाँ से थोड़ा रिवर्स लीजिए और लेफ्ट में जाइए, वहीं से आपको मुंबई का रस्ता मिलेगा. मग आता ऋषिकेश म्हणतो, हाँ तिकडे जा आणि मुंबईला लगेच पोहोचाल तुम्ही. विकी म्हणतो, थँक्यू सो मच, तुम्ही वाचवलंत मला. आता हे तो मराठीतनं बोलतो आणि मग म्हणतो, यहाँ पे वैसे क्या चल रहा है, कोई फंक्शन चल रहा है क्या. मग ऋषिकेश सांगतो की हो ॲक्च्युली श्री आणि सौ ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमध्ये दोन्ही नवरा बायकोने एकत्र मिळून गेम खेळायचे आहेत. मग जानकी म्हणते, हां इसमें ना 7 फेरे हे लाईक सप्तपदी. आता तिला हिंदीमधनं सांगता येत नसतं सप्तपदी म्हणजे काय. मग विकी म्हणतो, हिंदीमध्ये त्याला 7 फेरे म्हणतात ना. मुझे पता है सप्तपदी क्या होता है. अरे मैं भी शादीशुदा हूँ और आप मराठी में बोलिए ना. मैं भी मराठी बोल सकता हूँ. अरे मला मराठी बोलता येतं. जानकी म्हणते, जी जोडी स्पर्धा जिंकेल ना तीच असेल. मग विकी म्हणतो, हा श्री आणि सौ का. मग जानकी म्हणते, हो अगदी बरोबर. किती छान बोलतो ना हा मराठी. ऋषिकेश म्हणतो, विनिंग जोडीला 25 लाख रुपये मिळणार आहे सर. आम्ही दोघांनी भाग घेतलाय या जोडीत. विकी म्हणतो, अरे वा मस्त. तुम्ही किती राऊंड जिंकलायत आतापर्यंत. ऋषिकेश म्हणतो, काही राऊंड जिंकलोय आणि काही हरलोय. विकी म्हणतो, जिंदगी में हार जीत तो होती रहती है, लेकिन एक बात हमेशा याद रखना, जिंदगी मध्ये कधी हरायचं नाही. खेळ जिंकायचा असेल तर गनिमी कावा वापरा की गौर नहीं किया करते, सीधा शिकार करते है. अरे जर हरायसारखं वाटलं तर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्या, म्हणजे तुम्ही जिंकलात म्हणून समजा. घ्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्या, म्हणजे तुमच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी येईल बघा. आता जानकी म्हणते, हो सर तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आयुष्यामधली प्रत्येक लढाई लढताना छत्रपती संभाजी महाराजांची आम्ही नक्की आठवण काढू सर. आता विकी म्हणतो,
लढाई सुद्धा टीम सोबत लढायची असते आणि जगात सगळ्यात महत्वाची टीम म्हणजे नवरा बायकोची टीम, जगात भारी टीम. आता ऋषिकेश जानकी म्हणतात हो सर, तुमचं अगदी बरोबर आहे. पुढे म्हणतात की नवरा बायकोचं नातं हे विश्वासाचं असतं. जसं छत्रपती संभाजी महाराज आणि राणी येसूबाई त्या दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास अगर हो ना तो युद्ध भी त्योहार लगे. जानकी आणि ऋषिकेशला ते वाक्य फार भावतं. ऋषिकेश म्हणतो वा वा सर, काय बोललात तुम्ही. आता विकी पुढे म्हणतात ऋषिकेश, हर जिंदगी त्योहार की तरह मनाइये. आम्ही छत्रपती संभाजी महाराजांवर एक फिल्म घेऊन येत आहोत. जानकी विचारते कुठली फिल्म. मग विकी म्हणतात छावा. यामध्ये मी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करतोय. ये मेरा सौभाग्य. महाराजांना मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहोत आणि खरंच ये मेरा सौभाग्य है. आता जेव्हा ते असे बोलतात तेव्हा जानकी म्हणते खरंच खरंच तुमचं सौभाग्य आहे दादा. आणि राणी येसूबाई त्यांची भूमिका कोण साकारते. आम्ही नक्की येऊ हं तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघायला. मग ती विचारते पुन्हा कोण आहे राणी येसूबाईच्या भूमिकेमध्ये. विकी सांगतात रश्मिका, ऍक्ट्रेस रश्मिका. आता लगेच ऋषिकेश म्हणतो काय रश्मिका. जानकी म्हणते अहो काय. आता लगेच बघा ऋषिकेश म्हणतो हा रश्मिका काय सर, तुमची आणि त्यांची जोडी खूप छान दिसणार आहे. जानकी म्हणते खरंच खूप सुंदर दिसणार आहे जोडी. ऋषिकेश म्हणतो सर तुमची ही फिल्म कधी रिलीज होतीये. मग आता विकी म्हणतात 14 फेब्रुवारीला. मग जानकी म्हणते व्हॅलेंटाईन डे ला. विकी म्हणतात नाही व्हॅलेंटाईन डे नाही, त्याला छावा दिवस म्हणा. छावा दिवसाच्या दिवशी आपली ही फिल्म रिलीज होतीये. तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं बरं का फिल्म बघा. तुम्ही सगळ्यांनी बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे आपण सगळ्यांनी सुद्धा सगळ्यांनी ही मूवी थिएटरमध्ये जाऊन बघायची आहे. मी तर नक्की बघणार आहे बाबा. कोण कोण बघणार आहे छावा मूवी मला कमेंट करून नक्की कळवा. मस्त मूवी आहे प्रेक्षकांनो, मस्त मूवी आहे. खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे. आपल्याला हा इतिहास पडद्यावर बघायला किती भारी वाटणार आहे. तर आता विकी कौशल म्हणतात नक्की बघा तुमच्या फॅमिली सोबत जाऊन थिएटरमध्ये. तुम्हाला श्री आणि सौ स्पर्धेसाठी खूप खूप ऑल द बेस्ट. आणि भीती वाटली तर म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, नमः पार्वती पते, हर हर महादेव. अरे भारीच प्रेक्षकांनो, एक वेगळीच एनर्जी आली नाही का. तुम्हाला पण आली की नाही. मग लाईक करून टाका या एपिसोडला. आज तर प्रत्येकाचा लाईक मला आलाच पाहिजे. तर विकीने जानकी आणि ऋषिकेशला ऑल द बेस्ट दिलाय आणि निघालाय त्याच्या पुढच्या प्रवासाला. तर आता बघा जानकी आणि ऋषिकेश ठरवतात की काही झालं तरी ही मूवी बघायची म्हणजे बघायची. मी पण ठरवलंय बाबा, आपण बघणार आहोत ही सगळेजण मूवी, हो की नाही. मी तर बघणार आहे. तर बघा पुढे आता ऋषिकेश जानकी ठरवतात की आता ही फेरी पण आपण जिंकायची. काय मस्त एनर्जी आली आहे ना ऋषिकेश. आता बघा प्रेक्षकांनो खरंच मजा येते आता या पुढच्या फेरीमध्ये. ऋषिकेश जानकी आता मैदानात हजर आहेत. सगळेजण हजर आहेत, टाळ्या वाजवत आहेत. अंशुमन आलेले आहेत. अंशुमन आल्याला म्हणतात अरा काय गर्दी आहे आपल्या स्पर्धेसाठी. अरे मला एवढं ट्रॅफिक लागलं की मला बोर्ड घालायला पण जागा नव्हती. मुंग्या कशा शिरल्या त्यांचं त्यांना माहिती. चला असो, आता मला असं कळलंय की 6 सुपरस्टार आपल्या जोडीमध्ये आहेत. सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. अंशुमन सगळ्यांसाठी बिग अप्लॉज करतात, म्हणजे सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या जात आहेत. आता बघा पुढच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि आता अंशुमन म्हणतायत तुमच्या सगळ्यांच्या उत्साहामुळे या सगळ्या जोड्या सुपरस्टार झाल्यात. आता सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुन्हा एकदा. आणि आता स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पुढची स्पर्धा खूप छान आहे. आता गेम असा आहे की श्री आणि सौना हेडफोन आपण देणार आहोत. हेडफोन म्हटलं की लगेच गाणं आलं. आणि गाणं सुरू झालं की दुसरी थीम पण आली आपली. आणि काय आहे ना, फोनवरती गाणं ऐकताना तुम्हाला फोनवर जे समोर श्री सांगणार आहेत ते ओळखायचं. आता तुम्हाला कळलं असेल प्रेक्षकांना नेमका काय भानगड आहे या स्पर्धेची पुढची. तर अंशुमन सांगतात की मोठ्या आवाजात आता गाणं वाजणार आहे आणि सौंनी ते ओळखायचंय. श्री सांगतील तोंडाने, म्हणजे जे आपण ओठांची हालचाल करतो ना ती हालचाल ओळखायची आहे. तर पुढे बघा आता सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीला त्यांनी वेगवेगळे स्पर्धक दाखवले. ते जे दुसऱ्या 2 जोड्या आहेत ना त्यांची स्पर्धा घेतली. आता त्यांच्या गमती जमती दाखवल्यात त्यांनी. म्हणजे ते नवरा एक सांगतो, बायकोला तिसरंच ऐकू येतं. सगळे जण खूप एक्साइटेड आहे ह्या स्पर्धेसाठी. तर आता पहिले स्पर्धक आलेत हे ऑरेंज कलर वाले. आता त्यांच्या कानात हेडफोन घातलेत आणि म्युझिक चालू आहे, गाणं चालू आहे त्यांच्या कानामध्ये. आणि ते दोघेही म्हणजे हा नवरा मोठ्याने ओरडत असतो घंटा, आता तिला वाटत असतं पांडा, बायकोला वाटत असतं. त्यामुळे सगळेजण खूप हसताय. खूप मजा आली प्रेक्षकांनो. ही स्पर्धा जेव्हा दाखवतात ना ते तेव्हा टीव्हीवर बघायला भारी वाटेल तुम्हाला. आता तो नवरा तिकडनं सांगत असतो मिशी मिशी जो 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 मिशी. आता त्या बायकोला काही आठवत नसतं, म्हणजे समजत नसतं काही. आता तो नथ नथ म्हणतो तर इकडनं ती बायको टिश्यू पेपर म्हणते. मजा आली ही गेम बघताना, खूप भारी वाटलं. सगळेजण खूप हसतायत.
आता एक दोन नवरे हावभाव करून दाखवतात, तो लगेच ऐश्वर्या सारंग म्हणतात नाही 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 हातवारे करताय, यांचे पॉईंट कट करा. मग लगेच आता पुढची स्पर्धा चालू होते. सगळेजण खूप हसताय, एन्जॉय करताय ही स्पर्धा. अंशुमन मध्ये मध्ये मस्त कॉमेंट्री करताय, अरे काय चाललंय यांचं. आता तो माणूस खिसा खिसा म्हणतो, तर हा खिसका खिसका म्हणते बायको. आता सारंग म्हणत असतो ऐश्वर्या आपल्याला जमल ना. ऐश्वर्या म्हणत असते सारंग तुम्ही गप्प बसा आणि समोर काय चाललंय ते बघत राहा फक्त. तर पुढे बघा अवंतिका आणि सौमित्र या दोघांची टर्न येते. या दोघांनी फार मस्त खेळली आहे स्पर्धा. आता सुरुवात मस्त झाली आहे. अवंतिका तर बिचारी मान वाकडी करू करू परेशान, पण तत्पूर्वी त्यांनी या नानांचा आणि सुमित्राबाईंचा एक छोटासा सीन दाखवलाय. सुमित्राबाई नानांना काहीतरी खाऊ घालून निघत असतात त्या खोलीतून. तेवढ्यात त्यांना मोबाईलवर कोणाचा तरी कॉल येतो. आता हा नंबर अननोन असतो. तिकडनं ओवी बोलते, हॅलो आजी मी ओवी बोलते. आता सुमित्राबाई म्हणतात अगं बाई ओवी हा कोणाचा नंबर. नाना फार खुश होतात बरं का ओवीचा फोन आला म्हणून. आता ओवी म्हणते अगं आजी आमच्या शाळेतले काका आहेत ना त्यांच्या मोबाईलवरून मी फोन केलाय, तू जरा या मोबाईलवर कॉल बॅक करतेस का या नंबरवर. सुमित्राबाई म्हणतात बरं बरं करते हो ओवी कॉल बॅक करते. आता ते फोन ठेवून देतात आणि पुन्हा त्याच नंबरवर फोन लावतात. आता ते सिक्युरिटी गार्ड म्हणतात शाळेचे काय झालं बेटा ओवी का बरं फोन कट केला, बोलायचं असतं ना थोड्या वेळ आजीशी. मग ओवी म्हणते नको काका तुमचा बॅलन्स कट होईल ना. मग ते काका म्हणतात अगं असं काही नसतं बाळा, पण तू आजीला का फोन केलास, तुला घ्यायला गुलाबदादा येणार होते ना. ओवी म्हणते नाही नाही माझी आजी येणार आहे मला घ्यायला. ते काका म्हणतात बरं. मग आता सुमित्राबाई फोन लावतात प्रेक्षकांना. ओवी फार भारी आहे बरं का. आता तिने मुद्दाम आई बाबाच्या घराने करायला फोन केलाय. आता सुमित्राबाई म्हणतात काय गो ओवी असं काय अचानक फोन केलास. ओवी म्हणते अगं आजी मी ना खूप उदास झाली आहे, मला आता माझ्या आई बाबांशी बोलायचंच नाहीये. आजी माझे आई बाबा खूप वाईट आहेत, त्यांनी ना मला जबरदस्ती स्कूलमध्ये पाठवलं आणि ते कॉम्पिटिशन खेळायला गेले ग. आता सुमित्राबाई हसतात आणि म्हणतात अगो बाई ओवी हे मात्र चुकीचं केलं तुझ्या आई बाबांनी, म्हणजे गंमत करताय बरं का त्या. मग ओवी म्हणते बघ न ग आजी मला तुला भेटायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय, माझी शाळा सुटली बघ, तू येते का मला शाळेच्या बॅक साईडला घ्यायला. आता सुमित्राबाई म्हणतात येते ना बाई, अगो किती दिवस झाले आपण भेटलो नाही बोललो नाही, येते राजा मी तुला घ्यायला. तू एक काम कर तू ना तुझ्या त्या गणेश दादांना फोन दे बरं. मग आता ओवी म्हणते हो हो देते. गणेश काका माझ्या आजीला तुमच्याशी बोलायचंय. आता ओवीने त्या सिक्युरिटी गार्डला फोन दिलाय. मग आता सुमित्राबाई म्हणतात दादा मी येते मी तिची आजी बोलते, मी तिला घ्यायला येते ओवीला तिथेच बसवून ठेवा मग आता ते दादा म्हणतात बरं बरं या तुम्ही आजी मी इथेच आहे. आणि आता ते फोन ठेवून देतात आणि ओवीला सांगतात ए बेटा तुझी आजी येते तुला घ्यायला, तू शाळेच्या गार्डनमध्ये बसतेस का, मी इथेच आहे मग ओवी म्हणते थँक्यू काका. मग ते काका म्हणतात मोस्ट वेलकम बेटा. आता फोन ठेवणं झाल्यावर सुमित्राबाई एकदम खुश झाल्यात आणि त्या नानांना सांगतात अहो आपल्या ओवीचा फोन होता, आता कसं चोरून भेटावं लागायचं आधी मला, पण आता कुठे चोरी आली आहे मला, आता कसलीच चोरी नाही आहे. आता नाना म्हणतात खाऊ खाऊ घेऊन जा खाऊ असं त्यांच्या भाषेत ते बोलताय. मग आता या सुमित्राबाई म्हणतात बरं बरं खाऊ का, घेऊन जाते तिच्या आवडीचं खाऊ करते, तुम्हाला पण देते आणि तिला पण देते, तुम्ही आराम करा नाना म्हणतात हो हो. आता नाना खुश झालेत. खरं तर सुमित्राबाईंनी ओवीला घरीच बोलवायचं असतं म्हणजे कुटाणे नसते झाले, पण मे बी त्या घरी घेऊन येतील असं वाटतंय. आता मजा येणार आहे प्रेक्षकांनो, म्हणजे माझा असा अंदाज आहे बघा ही ओवी घरी आलेली असेल आणि ऐश्वर्या हारून आलेली असेल ती कॉम्पिटिशन आणि सगळा राग ओवीवर निघेल असा एक अंदाज आहे माझा. तर पुढे बघा पुढच्या स्पर्धकांचं आता इथे अनाउन्समेंट होतंय. आता अवंतिका आणि सौमित्र दोघेही जण खेळणार आहेत. आता अवंतिका जानकी एकमेकींना असं ऑल द बेस्ट देतात आणि सौमित्र आणि अवंतिका पण एकमेकांना ऑल द बेस्ट देतात. तर सौमित्रच्या कानात हेडफोन आहे. आता सुरुवातीचा शब्द सौमित्र अवंतिकाला सांगतोय झुमका. आता अवंतिकाला ते ऐकू येत नाही आणि अवंतिका म्हणत असते काय ठुमका. आता सौमित्र झुमका असं डोकं फिरवून सांगत असतो. लगेच ऐश्वर्या म्हणते नाही 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 चिटिंग नाही करायची. मग आता पुन्हा तो सांगतो झुमका. मग आता अवंतिका झुणका झुणका म्हणत असते. आता सगळे हसायला लागतात. आता हे म्हणतात अरे 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 काय चाललंय यांचं. मग आता अवंतिका त्याला सांगते चावून चावून असं एक एक बोल. मग आता सौमित्र सांगतो एक एक शब्द झुमका. मग अवंतिकाला ते समजतं झुमका झुमका बॅनर खाली आहे,
बॅनर बॅनर, आता अवंतिका वानर म्हणत असते. सगळेजण हसायला लागतात. आता हे सारंग म्हणतो काय मजा येते ना ऐश्वर्या. पण पुढे जेव्हा बॅनर असा एक एक शब्द सांगतो सौमित्र, तेव्हा तिच्या लक्षात येतं आणि बॅनर खाली झुमका आहे ती बरोबर घेऊन येते. आणि आता खूप एक्सायटेड असतात सगळेजण. पुढे काय होणार, आता पुढचं जे शोधायचंय ना त्यांना, तर ते पुढचं नथ आहे. सारंग आता असा बघतोय कसा चाललाय खेळ, कसा नाही उभं राहून. मजा आली हा प्रेक्षकांनो. आता सौमित्र नथ म्हणतो तेव्हा लगेच ओळखते अवंतिका, येस येस नथ, ओळखलं मी. नथ कश्यप सरांच्या खिशात आहे, पुढे असा शब्द आहे. आता सौमित्र ते सांगतोय, पण आता ते अवंतिकाला काही ओळखू येत नाही. ती म्हणत असते काय कब्बशी कब्बशी, मान तिरपी करून करून म्हणत असते ती. आता हा कश्यप इकडनं मिशीला हात मारतोय बरं का. आता अवंतिका बराच विचार करते तो जे काही बोलतोय ते. मग तिला अचानक कळतं कश्यप. मग तिच्या लक्षात येतं कश्यप सरांच्या खिशात. आता अवंतिका त्या कश्यपकडे जाते तेव्हा कश्यप म्हणतो अहो ओरडू नका मॅडम, देतो देतो. आता तिच्या कानात हेडफोन असल्यामुळे अवंतिका जोर जोरात ओरडते. हा प्रेक्षकांनो, असं होतं आपलं पण. कानामध्ये हेडफोन असले की बाहेरचा आवाज आपल्याला येत नसतो, त्यामुळे आपण मोठे मोठ्याने बोलत असतो. तर यावेळेला इथे या दोघांची वेळ संपते आणि दोघांनी अतिशय उत्तम पद्धतीने खेळ खेळलाय. पण बघणाऱ्यांना मजा येते प्रेक्षकांनो, कारण हे दोघंही असे मोठ्या मोठ्याने ओरडत असतात. आता सारंग म्हणतो ऐश्वर्या आता पुढे आपला नंबर आहे, काय होईल, कसं करायचं आपण. तर आता बरोबर तसंच होतं. आता हे अंशुमन पुढच्या जोडीचं अनाउन्समेंट करतात आणि ऐश्वर्या आणि सारंग यांचा नंबर असतो. आता ऐश्वर्याला काही करून चिटिंग करायची आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे ती कशी आगाऊपणा करते बघा. ऐश्वर्या म्हणते काय आहे ना, आज पण ना माझ्या नवऱ्याची तब्येत ठीक नाहीये, आम्ही सगळे शेवटी खेळलो तर चालेल का. नाही म्हणजे मग माझा नवरा दमणार नाही ना. सारंग म्हणतो हो माझी तब्येत ठीक नाहीये हो. बघा प्रेक्षकांनो, आता सगळ्यांनाच डाऊट येईल की नाही हिच्यावर, ही कधी पहिल्यांदा खेळते कधी शेवटी खेळते. मग आता अंशुमन तेच म्हणतात काय मॅडम तुम्हाला काय करायचंय आयुष्यात, पुढे जायचंय का मागे जायचंय, काय चालतं तुमचं नेहमी पुढे मागे पुढे मागे. पण तुम्हाला ना हे जजेसलाच विचारावं लागेल. आता बघा सारंग लगली डोकं खाली घालून बसतो. मग ऐश्वर्या त्याला म्हणते ओव्हर ऍक्टिंग करू नका सारंग. आता ते जजेस त्यांचा डिसिजन देणार असतात, तर नेहमीप्रमाणे ते म्हणतात आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुमच्या जागी जी जोडी खेळणार आहे म्हणजे ऋषिकेश जानकी त्यांची परवानगी घ्या. ऐश्वर्या जानकी आणि ऋषिकेशकडे बघायला लागते. मग आता जानकी ऋषिकेश विचार करतात हे काय चाललंय ऐश्वर्याचं. ऋषिकेश म्हणतो नेहमीचेच नाटकं आहेत, त्या सारंगकडे पाहून कोणी म्हणेल का याचं दुखतंय म्हणून. जानकी म्हणते पण खरंच दुखत असेल ऋषिकेश तर काय करणार आपण, जाऊ द्या काय फरक पडणार आहे, आपण नंतर गेलो काय आधी गेलो काय, तिला काय करायचं ते करू द्या ऐश्वर्याला, जाऊ द्या त्यांना नंतर जाऊ द्या. मग जानकी म्हणते ठीक आहे आम्ही तयार आहोत सगळ्यात आधी खेळायला यांच्या. मग आता अंशुमन म्हणतात वा 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 जोरदार, या जोडीसाठी खरंच जोरदार टाळ्या वाजवा, काय स्पिरिट आहे यांचं, दरवेळेला मन मोठं करून हे यांना नंतर पुढे खेळायला देतात, तर हरकत नाहीये. आता जानकी आणि ऋषिकेश रणदिवे यांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. तर जानकी आणि ऋषिकेश तिथे आलेत. त्या दोघांच्याही स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे. दोघेही जण एकमेकांना ऑल द बेस्ट. ऋषिकेश पुन्हा म्हणतो हळूहळू बोलून जानकीला तिथे. हे बघ जानकी मुद्दाम करते ऐश्वर्या, तिने आता पण क्रम बदललाय, त्या सारंगच्या थोबाडाकडे बघ, थोडासा तरी आजारी आहे असं वाटतोय का तो. मग जानकी म्हणते तुम्ही बरोबर बोलताय ऋषिकेश, ऐश्वर्याला काहीतरी गडबड करायची आहे, पण जाऊ द्या आपण प्रामाणिकपणे खेळ खेळतोय ना, आपल्या पाठीशी देव उभा आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपल्या खेळावर कॉन्सन्ट्रेशन करा. मग आता इथे अवंतिका आणि सौमित्र पण डिस्कस करत असतात. अवंतिका म्हणते सौमित्र चालू झाले या ऐश्वर्याचे नाटकं बघ, मुद्दाम तिने आता दादा वहिनीला पुढे केलंय, आता ही शेवटी का खेळत असेल. सौमित्र म्हणतो अगं काहीतरी चालू असेल तिच्या डोक्यामध्ये. अवंतिका म्हणते एक नंबरची होपलेस बाई आहे ही ऐश्वर्या. सारंग म्हणत असतो ऐश्वर्या आता सगळं व्यवस्थित होईल ना, आपण शेवटी खेळल्यावर कोणाच्या लक्षात नाही येणार काही. सारंग आता असं बोलल्यानंतर ऐश्वर्या म्हणते सारंग आपण जिंकतोय म्हणूनच करतोय ना हे सगळं, आता ना चुप्प बसा आणि समोर बघत राहा, बडबड नका करू मध्ये मध्ये. आता सारंग पुन्हा चुप्प बसलाय. तर अंशुमनने आता स्पर्धेला सुरुवात केली आहे. जानकी ऋषिकेश खेळायला लागलेत. आता सुरुवातीला ऋषिकेशला शब्द देण्यात आलाय पैंजण. आता ऋषिकेश पैंजण पैंजण म्हणतो तेव्हा जानकीला ते बैंगण बैंगण ऐकू येतंय. ऋषिकेश मग पै पै म्हणतो तर जानकीला ते बैल बैल ऐकू येतं. जानकी म्हणते इथे कुठे बैल आहे ऋषिकेश, अर्ध अर्ध करून बोला. मग ऋषिकेश अर्धे शब्द करून बोलतो, शब्दांची फोड करतो. पैंजण गेटवर आहे,
ते जानकीला मग कळतं आणि ती पैंजण घ्यायला जाते आणि हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढच्या भागाचा प्रोमो तुम्ही बराच बघितलाय, गाजलाय. ऐश्वर्याला सगळं कळतंय कारण तिच्या कानामध्ये म्युझिक वाजतच नाहीये. ऐश्वर्याला सारंग सांगत असतो की पैंजण गेटवर आहे आणि ते नथ कुठेतरी आहे. आता ऐश्वर्या ते सगळं पटापट समजून घेत असते, त्यामुळे समोर बसणाऱ्या सगळ्याच लोकांना तिच्यावर शंका येते. आता एकदम जानकी ओरडते, अरे च्या, सयाजी काका आले वाटतं. मग आता ऐश्वर्या म्हणते, काय डॅडा आले? आता लगेच जानकीला कळतं की हिला सगळं ऐकू येतंय आणि प्रेक्षकांनो ऐश्वर्याचं भांडं फुटतं. काय वाटतं तुम्हाला, ऐश्वर्या स्पर्धेतून डिस्क्वालिफाईड होईल का? बऱ्याच प्रेक्षकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये, असं करू नका. माझ्या कामाची पोचपावती म्हणून फक्त सबस्क्राईब तर करायचंय तुम्हाला चॅनलला. प्लीज प्लीज प्रेक्षकांनो, 1 लाखाची फॅमिली पूर्ण करूया. चॅनलला सबस्क्राईब करा, एवढी नम्र विनंती. आज विकी कौशल आले, खूप भारी वाटला आजचा एपिसोड. तुम्हाला आवडला ना? मग नक्की एक लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या नेहमीच्या वेळेत. तोपर्यंत धन्यवाद.